श्री स्वामी समर्थ. तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे, असाध्य ते साध्य करीती सायास कारण अभ्यास तुका म्हणे. नामस्मरण ही एक अशी साधना आहे जी सर्व प्रकारच्या व्यक्तींना, सर्व प्रकारच्या माणसांना सहज आणि सहजतेने स्वीकारता येऊ शकते. नामस्मरणामुळे हृदयात दिव्य आनंदाचा अनुभव होतो. जोपर्यंत आपण भगवंताचे नाम घेतो तोपर्यंत आपल्या अंतर्मनात एक शुद्ध आणि दिव्य आनंद निर्माण होतो. हा आनंद बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसतो, तर तो आपल्या आंतरिक संबंधावर आधारित असतो. नामस्मरण हे एक प्रकारचे शुद्धीकरणच आहे. आपण जेव्हा देवाचे, स्वामींचे, गुरूंचे नाव उच्चारतो तेव्हा त्याच्या दिव्य ध्वनीमुळे आपले मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतात. त्यामुळे राग, द्वेष, लोभ, नकारात्मकता दूर होतात आणि सकारात्मकता आणि सामंजस्याची वृद्धी होते. कोणतीही परिस्थिती असली तरी त्यात गुरूंचे, स्वामींचे स्मरण ठेवले म्हणजे बऱ्या वाईट गोष्टींचा परिणाम आपल्या मनावर कमी होतो. एखाद्या लहान मुलाला चेहऱ्यावर पांघरून घेऊन बागुलबुवा केला तर ते घाबरते, पण त्याला जेव्हा कळते त्या पांघरुणाच्या आड आपलाच भाऊ किंवा बहीण आहे तेव्हा ते घाबरत नाही. अगदी त्याच प्रकारे आपल्या बाबतीतही जे काही घडते ते स्वामींच्या, गुरूंच्या इच्छेनेच होते. याची जाणीव आपण ठेवली की भीती किंवा दुःख वाटणार नाही. याकरता सदा सर्व काळ भगवंताचे स्मरण, चिंतन करावे. भगवंताचे, गुरुचे नामस्मरण नित्यनेमाने केल्याने शांती, आनंद आणि मुक्ती सहज साध्य होते. म्हणूनच भगवंताकडे दुसरे तिसरे काही न मागता फक्त नामाचे प्रेम मागावे. जोवर श्वासोच्छ्वास देही तोवर मुखी नाम पाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. शुभम भवतु.